बाप्पा. नमस्कार. आज तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यश घाट ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये. आणि नेमकं आज आपल्या अंधेरी पश्चिम भागात, म्हणजे जिकडचा स्थानिक राहणारा मी आहे, आज माझ्या अंधेरी पश्चिम भागातल्या गिल्बर्ट हिल परिसरातील गिल्बर्ट हिलचा सम्राट आज या बाप्पाचं पाद्यपूजन सोहळा आहे. आणि आपण आज पाद्यपूजन सोहळा बघण्यासाठी जातोय. काय रीतीने काय जल्लोषात साजरा होणार आहे, कारण आज आकर्षणात श्री ढोल ताशा पथक आणि जोगेश्वरी दोघांचा धुमाशूळ होणार आहे अख्ख्या पाद्यपूजन सोहळ्यामध्ये. तर आता मी तर आलोय, तुम्हाला देखील आणलेलं आहे. चला मग आपण ब्लॉगला सुरुवात करूया. आणि त्याबरोबरच तुम्ही जर नक्की ह्या चॅनलवर नवीन असाल त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया हे लिहायला विसरू नका. तर चला मग ब्लॉगला सुरुवात करूया. या आपण आता बऱ्यापैकी आलोय आपल्या गिल्बर्ट हिलच्या सम्राटला आपल्या बाप्पाचं पाद्यपूजन सोहळा बघण्यासाठी. पण तेवढ्यात मला दोन असे देखील म्हणजे खास माणसं आणि आपले दिग्गज, म्हणजे एक तर आहेत आपले रवी दादा, त्यांचं चॅनल तुम्हाला सर्वांना माहित आहे, भटकंती एक प्रवास. तर दादा प्लीज तू ये. आणि दुसरं म्हणजे आपले हेमंत भाऊ, जो एक व्हिडिओग्राफर आणि प्रॉपर एक प्रोफेशनल फोटोग्राफर देखील आहे, जो तुम्हाला सर्वीकडे बघायला मिळेल. तर भाई तू पण ये. तर आज आपल्या सोबत दुगे आहेत आणि रवी दादा तुम्हाला लोकांना सर्वांना माहिती आहे, जास्त बोलायची गरज नाहीये. आणि हेमंत सुद्धा एक फोटोग्राफी व्हिडिओग्राफर आहे. जिथे बाप्पा तिथे हेमंत, आणि जिथे कॉन्टेंट तिथे रवी दादा, असे दोन्ही व्यक्तिमत्व तुम्हाला बघायला मिळतील. तर आता मस्त दादा देखील आलेला आहे आणि हेमंत भाऊ देखील आहे. दादा आज कसं काय शूट करणार? काय ना, आता मी आलोय म्हणजे बरेच दिवस झाले, म्हणजे मी बाहेर पडलो नाही कुठे. आणि बँजो वगैरे आपला नेहमीच असतो शूट, तर ते शूट करणं नेहमीच असतं, काय चेंजेस. येस. आणि मूळ आज आकर्षण म्हणजे जोगेश्वरी बीच. तुम्हाला खूप काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे. आणि त्याबरोबरच आपलं ढोल ताशा पथक म्हणजे श्री ढोल ताशा पथक. पण तू काय सांगशील, तू आज कसं काय त्याला प्रश्नच नाही. तर येस, तुम्ही आता दोघांकडून देखील ऐकलं असेल. आता आपण जाऊया पुढच्या प्रवासाला. नमन तुम्ही ऐका हो गुणीजन, पयल नमन आम्ही करीतो वंदन, तुम्ही ऐका हो गुणीजन आम्ही करीतो कथन. आज भेटलो यश घाग साहेबांना. तर यश घाग साहेब भेटले ना, मला असं वाटतं की एक तर मला पप्पा भेटले तर खुशी होते, आणि दुसरे यश घाग भेटले तेव्हा खुशी होते. अजूनही ना ढोल पथक ताशा बँजो काय चालू झालं नाही, पण मला आनंद होतोय कारण मला भेटला आहे यश घाग. तर अजून माझ्याकडे शब्दच राहिले नाहीत. आय डोंट हॅव वर्ड्स, एक्सप्रेस नाही करू शकत मी की काय. आता कॅमेरा फिरून सिद्धू दादा बारसकर जरा येऊन बोलणार आपण यश घाग बद्दल. या यश घाग दादा भेटलेले आहेत आपल्याला. मित्रांनो, जसं तुम्ही बघताय यश घाग स्वतः आमचं क्लिप घेत आहेत, हे आमचं भाग्य आहे. मला माहिती आहे बाप्पाच्या फेसवरती स्माइल काय असते नेहमी, कारण त्यांचा व्हिडिओ यश घाग काढतात. या गोष्टीसाठी मी पण ऍग्री करतो आणि तुम्ही बघणारे पण ऍग्री करतात, कारण त्याचे जेवढे पण व्हिडिओ असणार ना तुम्हाला बघायला भेटणार गणपती बाप्पा नेहमी हसताना दिसणार का, कारण त्यांचा व्हिडिओ काढतात आहे यश घाग साहेब. आणि गणपती बाप्पा मूर्ती.
गज गौरीवर चवरी डुले हो आज गज गौरीवर चवरी डुले गणपती बाप्पा मंगलमूर्ती काय मग पूर्ण ब्लॉग तुम्हाला सर्वांना आवडलेलाच असेल, कारण आज मुळात आपल्या अंधेरी पश्चिम भागातल्या गिलबर्ट हिलचा सम्राट आज या बाप्पाचं मानाचं पाद्यपूजन सोहळा अशा एकदम सुंदर रीतीने पार पडलेला आहे. आणि मुळात शेवट करण्यासाठी आज आपल्यासोबत दोन मोठे असे सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत, म्हणजेच आपलं एक्सप्लोर विथ भारसकर दादा आणि दुसरा म्हणजे आलारे कमिशनर. कारण या दोन्ही पेजवर तुम्हा सर्वांना कमिशनर आलारे गॉड्स फेवरेट क्रिएटर. येस, आपल्या भाईचं मुळात पूर्ण नाव येते. आणि त्याचबरोबर 2026च्या जेवढे गणेश उत्सव संबंधित ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुम्हा सर्वांना ह्या दोन्ही पेजवर मिळतील. आणि मुळात माझ्या चॅनलवर आणि माझ्या पेजवर देखील मिळतील, यश आणि बप्पावर. तर तसंच आता आपण कमिशनरला विचारू की तू प्रेक्षकांना काय सांगशील, तुला आजचं अंधेरी भागातलं पहिलं पाद्यपूजन सोहळा कसा होता? सो अंधेरी हा माझा गड आहे, मी राहतो इथे अंधेरी वेस्टमध्ये. तर माझ्या अंधेरी वेस्टमध्ये पहिलं असं पाद्यपूजन होतं, तर मला खूप आवडलं, खूप मजा आली, खूप एक्साइटेड होतो. कारण मी फर्स्ट टाइम अंधेरी वेस्टमध्ये असं ॲक्टिव्ह केलं आहे 2026चा पाद्यपूजन. बाकी कोणताही मंडळ करतात हे काय मला माहिती नाही, पण मला खूप मजा आली. आणि माझ्यासोबत पुरा पाद्यपूजनमध्ये यश गांग, बप्पा आणि यश आणि बप्पा हा होता. मग त्यासोबत जो असतो ईशान तो होता. मग माझे परममित्र दादा महाराज व्यक्ती होते. सो आम्हाला खूप जास्ती मजा आली. पथक एक नंबर, पथक एक नंबर होता, डीजे एक नंबर होता. लाईक खूप मजा आली भाई. आणि जर समजा हा होता ना तर बाहेर राडा तर होणार, यश होता तर राडा होणार नाही ऐकणार. कोणाचं मला नाही माहिती, पण यश नाही ऐकणार. या चॅनलला तुम्हाला जर असेच लाईक तुम्ही फील नाही करू पाहत, आम्ही लोक म्हणजे कोणाला जॉब असतं, कोणाला कामं खूप काय असतात, बिझनेस असतात, कोणाला कुठे जायचं असतं, कॉलेज स्कूल हे ते. तुम्हाला जर प्रॉपरली फील करायचं आहे पाठपूजन, प्लीज नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंटमध्ये गणपती बाप्पा हे नक्की द्या. त्याच्याने आम्हाला पण नक्की लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचतोय. सो या पेजवरती तुम्हाला फील करायला भेटणार. सो नक्की त्याच्यानंतर पण आता ब्लॉग कंटिन्युअसली येत राहणार आहे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. गणपती बाप्पा मोरया. आणि आता त्याचबरोबर आपण थोडंसं दादाकडे वळूया. दादा, आज तुझं अंधेरी पश्चिम भागाचं पहिलं मानाचं पाद्यपूजन सोहळा तुझ्या दृष्टिकोनातून तू प्रेक्षकांना सांग कसं वाटतं? मी खरं सांगू मित्रांनो की हा जो पाद्यपूजन सोहळा होता हा प्रत्येक मुलांनी आपल्या खिशातला पैसे जमा करून केलेला पाद्यपूजन होता. जर तुमच्यामध्ये पण जिद्द असेल आणि तुम्हाला अंधेरीमध्ये पण असं छोटंसं मंडळाचं नाव कमवायचं असेल आणि दाखवायचं असेल तुम्हाला, पाद्यपूजन सोहळा म्हणजे काय असतं, ही एक परंपरा आहे. त्याच्याने लोक जुळली जातात, सगळे एकत्र येतात. मोठे मोठे तुम्हाला कॉन्टेंट क्रिएटर यश सारखे, कमिशनर सारखे तुम्हाला बघण्यात येतील. त्याच्यासाठी पाद्यपूजन सोहळा फक्त तेवढाच असतात, कारण की आमच्यासारखी कम्युनिटी लोकांना पण एक चहा असते, उत्साह असते. लहानपणापासून आम्ही फक्त गणपतीचे बाप्पाचे मूर्त्या बघायला आम्ही स्वतः छोटे छोटे वर्कशॉपमध्ये जायचो. आज आम्ही परेडपर्यंत पोहोचलो, अंधेरीमध्ये पोहोचलो, अनेक ठिकाणी पोहोचतो. तर तुम्हाला अजून असे अपडेट हवे असतील तर प्लीज नक्की याला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक नक्कीच विसरू नका लाईक करण्यासाठी. कारण यश जी मेहनत घेत आहे ना ती फक्त कॅमेऱ्याच्या मागची मेहनत आम्हाला माहिती. यश काय करतो
कुठून कुठले अँगल काढतो ते आम्हाला माहिती आणि कमिशनरला माहिती. तर प्लीज या चॅनलला भरभरून प्रेम द्या. मी तर देणारच आहे, तुम्ही देखील नक्की द्या. गणपती बाप्पा. त्याचबरोबर तुम्ही जर नक्की या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया हे लिहायला विसरू नका. तोपर्यंत भेटत जाऊ. बाय. गणपती आला न नाचून गेला, गणपती आला न नाचून गेला.